त्या प्रकारची जी जागृती झाली, त्या जागृतीचं सगळं जे श्रेय आहे ते जे समाज जागृतीसाठी आणि एकतेसाठी आयुष्याचं रान केलं ते हनुमंतात्या साळुंखे, जे गेल्या वर्षी आपल्यातून निघात जर ते असते तर नक्कीच त्यांनी शाबासकीची थाप दिली असती आणि या समाजाविषयी अत्यंत कळवळ असलेले तात्या दिनकररावजी गोरे यांना आपण कधीही विसरू शकत नाही। आणि आज जे जमलेले तुम्ही समाज बांधव आहात ते समाज बांधव गुजरात, नंदुरबार म्हणजे 600-700 किलोमीटरवरून आलेले आहेत। आज जे जमलेले बांधव आहेत त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे आणि कळकळी आहे की आरक्षण मिळलं पाहिजे। आज जर बघायला गेलं तर आज शेजारी पण आंदोलन आहे, आपल्याकडे पण आहे, परंतु त्यांचंही आरक्षण मागण्याचं आंदोलन आहे, आपलं पण आहे। पण आरक्षणाची खरी गरज सर्वांनाच आहे। जो या काही निकष असतात आरक्षणाचे, आर्थिक बाजूनी कुंकवत असेल, शैक्षणिक बाजू आणि कुंकवत असेल, असे काही जे मागासले पण आहे समाजाचं, त्यांना सगळ्यांना आरक्षणाची गरज असते। तसं नाभिक समाजाचं जर पाहिलं गेलं तर खूप मागासले पण आहे आणि ते मागासले पण आपण मान्यच करत आहोत सर्वांनी। इथे आमदार साहेब पण बोलत असताना सांगितलं की मी समाजाला खूप जवळून ओळखतो, त्या ज्या समाजाला गरज आहे त्या समाजाला आरक्षण मिळलंच पाहिजे। आज नाभिक आरक्षणाचं जे कार्यक्रम आयोजित केलाय त्याच्या पाठीमागे प्रेरणा आहे, त्याच्या पाठीमागे उद्देश आहे। आज जर पाहिलं गेलं तर जो आपण कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम ज्यावेळेस डोक्यात आला त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेसचं जे आंदोलन होतं ते उभं राहिलं। आंदोलन जे होतंय आज या ग्राउंडमध्ये सुद्धा कायम हे आझाद मैदान हे आंदोलनाचं प्रतीक आहे आणि हे आझाद मैदान खरंच आंदोलन इथे करतात। आंदोलनाचं खरी सुरुवात नाभिक समाजापासून झाली आणि नाभिक समाज आंदोलनामध्ये सगळ्यात पाठीमागे असं म्हणलं तरी चालेल, कारण जो समाज इथे जागृत किंवा एकत्र व्हायला पाहिजे तो आज झालेला नाही। समजा असो परिस्थिती नसते, आपल्याला जी कळकळ आहे ते आपण सगळे पोचलेला आहात आणि या देशातलं सगळ्यात पहिलं आंदोलन इथून सुरुवात केली पाहिजे। खरं तर या देशाचं पहिलं आंदोलन हे नाभिक समाजाने यशस्वी करून दाखवलं आणि नाभिक समाजाने केलं होतं आणि त्याला साथ कोणाची होती? महात्मा ज्योतिबा फुलेंची होती। ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा म्हणजे महिलांचं केश मुंडन करण्याचं जे आंदोलन होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाभिक समाजाला विनंती केली की आपण इथं आंदोलन उभारलं पाहिजे आणि ह्या रूढी अनिष्ट परंपरा बंद केल्या पाहिजेत आणि त्या प्रकारचं आंदोलन महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाव्यांच्या मुलांना बरोबर घेऊन केलं आणि त्यावेळेसच्या जे नाभिक समाज बांधव होते त्यांनी ते आंदोलन यशस्वी केलं आणि ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा बंद झाल्या। म्हणजे नाभिकांनी आंदोलन केलं तर काय होऊ शकतं त्या आंदोलनापासून मी बोध घेतला होता आणि आजही त्याच बोधानुसार या आंदोलनाची मी सुरुवात केली। आता आरक्षण हा विषय सर्व समाज बांधवांचा आहे आणि सर्व समाज बांधवांचं यातून फार मोठं कल्याण होणार आहे असं मला ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस मी आंदोलनाची रणशिंग फुंकलं आणि आंदोलन घ्यायचंच। आणि आज हे आंदोलन जे आहे हे शेवटचं नसून हे पहिलं आंदोलन आहे आणि आजपासून या आंदोलनाची खरी सुरुवात झाली असं घोषित करतो। कारण एक संत सेना महाराज झाले आणि या समाजाचा उद्धार झाला, एक जिवाजी माले झाले आणि या समाजाचा उद्धार झाला, एक शिवाजी काशीद या जातीमध्ये जन्मले आणि त्यांनी समाजाचा उद्धार केला, समाजाची ओळख निर्माण केली आणि आज खरं सांगायला गर्व वाटतो सोमनाथ काशीद हा एकमेव माणूस जर जागृत आणि पेटला तर आरक्षण मिळवल्याशिवाय थांबणार नाही, फक्त याला सातबंद समाज बांधवांची पाहिजे। तर आज मी इथं सांगू इच्छितो की जसं की इथं सभा चालू असताना आंदोलन चालू असताना आम्हाला पोलिसांनी विधान भवनमध्ये नेलं आणि विधान भवनमध्ये नेल्याच्या नंतर
सांगितलं की मंत्री महोदय येत आहेत, त्यांना आंदोलनाची तुमची माहिती द्या. मी सांगितलं साहेब, आंदोलनाची माहिती आणि आंदोलनाच्या मागण्या ह्या राजकुमारजी बडोले जे आहेत न्यायमंत्री, यांना संपूर्ण त्याची जाणीव आहे आणि त्यांना संपूर्ण विषय माहिती आहे. आमच्या आधीचे 2 उठ झाले आणि आमची ज्यावेळेस पाळी आली, मी ज्यावेळेस हे आंदोलनाचं जे निवेदनपत्र त्यांच्या पुढे ठेवलं, त्यावेळेस बडोले साहेब म्हणले तुमचा आंदोलनाचा विषय आणि तुमचा जो आरक्षणाचा विषय हा मला परिपूर्ण पाठ झालेला आहे आणि याच्यावर आपण लवकरच तोडगा काढणार आहे आणि याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची मीटिंग घेतो आणि तुमच्या मागण्या बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो, असं त्यांनी आश्वासन दिलं, पॉझिटिव्ह दिलं. आणि याचमुळं आपण त्यांच्या पुढं बसणार आहोत, बैठक घेणार आहोत आणि इथं जमलेल्या सर्व समाज बांधवांचे मी आभार व्यक्त करतो. इथे तुम्ही पोचलात आणि या आंदोलनाला बळ दिलं. इथे आपण जे पोचलं त्यांनी तर बळ दिलंच, पण अजून एक सांगावंसं वाटतं की एक तुपे म्हणून आहेत, जे तुपे सीमेवरती, भारताच्या सीमेवरती रक्षण करतात. त्यांचा स्पेशली फोन आला मला आणि सांगितलं साहेब आरक्षण मिळलं पाहिजे, आपली मुलं खूप मागं पडलेली आहेत, आपल्या मुलांना खरंच आरक्षणाची गरज आहे, समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि मी सीमेवरती आहे आणि सीमेवरती असताना कुणी नाही पण माझा पाठिंबा नक्की घ्या आणि मी तिथं उपस्थित आहे असं समजा. मी येऊ शकत नाही पण नक्कीच पाठिंबा देईन. म्हणजे सीमेवरच्या जवानांनी देखील आपल्याला आरक्षणासंदर्भामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे ही खूप जमेची गोष्ट आहे. अजून जर पाहायला गेलं तर इथं थोडंसं 5 मिनिटापूर्वी फंडिंगचा विषय आमचे चव्हाणजींनी मांडला. खरंच शोकांतिका आहे. शोकांतिका अशी आहे की जो समाज आज प्रगती करून पुढे आहे, जी जात पुढे आहे, त्या समाजाने काय केलं, त्या समाजाने जो आपण काही इन्कम करतो त्या इन्कम मधले सगळा नाही पण फक्त 10% इन्कम जर समाजासाठी वापरला तर ती खूप मोठी समाजाची प्रगती होऊ शकते. आपण नुसतंच नावं ठेवतो किंवा नुसतंच आपण उदाहरणं देतो, तो समाज बघा कसा पुढे गेला. पण जो समाज काय करतोय ह्याच्यावरती जर अभ्यास केला आणि आपण तसं जर अंमल केला, त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण सुद्धा त्या प्रकारचं प्रगती करू शकू. बोलण्यासारखं खूप आहे आणि तुम्ही तर सगळे साथ दिलेलीच आहे. तर आज मी असं आवाहन करतो, जेवढे पण आहेत समाज बांधव उपस्थित त्यांना पण सांगतो आणि त्यांनी पुढे तो मेसेज फिरवायचा आहे. कारण आज ही शेवट नसून सुरुवात आहे. आज आपण आरक्षणाचा मुद्दा जो आहे, आरक्षणाचा जो लढा आहे, तो आझाद मैदानावरून तो प्रत्येक घरोघरी, गल्लोगल्ली, गावोगावी पोहोचवणार आहोत आणि त्या प्रकारची जागृती करणार आहोत. बरेच जण म्हणतात की तुम्ही तीच गावोगावी फिरून करायला पाहिजे होता, पण जरा आज पद्धत बदलली पाहिजे. डायरेक्ट आझाद मैदानावरून जर आपण आवाहन केलं की आम्ही गावोगावी पोहोचणार आहोत, गावोगावी जाऊन तालुक्यात ठिकाणी मीटिंग घेऊन आम्ही त्या प्रकारचं ज्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी जागृती पाहिजे ती करणार आहोत. बऱ्याच जणांना आरक्षण का पाहिजे इथपर्यंतची माहिती नाहीये. एवढा समाज आपला पाठीमागा आहे आरक्षणाच्या जागृतीच्या बाबतीत. तर आपण सगळ्यांनी मिळून ते कार्य नक्की पूर्ण करायचं आहे. आजही भरपूर लोकांनी, भरपूर बांधवांनी त्या प्रकारचं सहकार्य दर्शवलेलं आहे आणि इथे बराच वेळ झालं बरेच महामंडळी येत आहेत, भाषण करतायत. त्याच्यानंतर आपल्याकडं भरपूर असे 10-15 आमदार लोक येणार होती, परंतु अजून अधिवेशन त्यांचं ब्रेक झालेलं नसल्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. पण नक्कीच आपण अशा प्रकारची तयारी केली की तिथं एका आमदाराने जर विधानसभेमध्ये हा आवाज उठवला तर नक्कीच आपले 20 आमदार तिथं ह्या आरक्षण मोर्चाच्या आणि आरक्षणाच्या विषयाच्या पाठिंब्यासाठी तिथे गदारोळ करणार आहेत. आत्ताच आपल्याला आमदार साहेबांनी पण सांगितलं, अजित पवार साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, पण आमदार साहेबांना सांगू इच्छितो की ऑलरेडी 20-25 वर्ष त्यांच्या सत्तेत असताना हा विषय चालू होता. तर आता विरोधात आहात तर तो नक्की आवाज तिथे उठवा आणि त्या गदारोळ करून
अच्छा, राष्ट्रवादीचे इथे आहेत प्रवक्ते. काँग्रेस सत्तेमध्ये होते म्हणतात, राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर होतं, तरी पण काय असो, आपल्याला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे साहेब. अजित पवार दादांना सांगा, विरोधी पक्षनेते आहेत आत्ता जे मुंडे साहेब, त्यांना सांगा हा मुद्दा प्रखरतेने मांडावा आणि त्यांनी त्या प्रकारचं सहकार्य करावं. एवढंच बोलून थांबतो आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मान्य श्री किशोरजी खंडागळे यांनी या आजच्या या कार्यक्रमासाठी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्यानंतर गाडेकर दिनेश आयर साहेब यांनी प्रत्येकी 1,000 रुपये. त्यानंतर विक्रांतजी राऊत पुणे 3,000. श्री रमेश राऊत डोंबिवली शहर अध्यक्ष यांनी 5,000 या ठिकाणी दिलेले आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर आभार प्रदर्शन करतायत मान्य श्री चंद्रशेखरजी जगताप साहेब. महाराष्ट्र नाभिक महामोर्चा या चळवळीमध्ये उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्रातील तमाम नाभिक बंधू भगिनींचे आज इथं मी संयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या सदर चळवळीसाठी आपल्या जिल्ह्यातनं ज्येष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक आज उपस्थित राहून आज त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, मोलाचे सल्ले दिले आणि विविध प्रकारचं सहकार्य करण्याचं